विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वाक्य म्हणजे काय हे बघितले. आज आपण वाक्याचे प्रकार अभ्यासणार आहोत. आपण जे बोलतो अथवा लिहितो म्हणजेच आपले विचार म्हणतो, हे विचार कधी साध्या वाक्यात असतात, कधी प्रश्न स्वरूपात असतात. कधी कधी हे विचार आपल्या मनातील होकार, नकार, आनंद, दुःख, आज्ञा, विनंती अशा अनेक भावना प्रकट करतात. यावरून वाक्याचे मुख्य 4 प्रकार पडतात. वाक्याचा पहिला प्रकार विधानार्थी वाक्य, दुसरा प्रश्नार्थी वाक्य, तिसरा उद्गारार्थी वाक्य आणि चौथा आज्ञार्थी वाक्य. आता आपण या 4ही प्रकाराबद्दल सविस्तर बघणार आहोत. विधानार्थी वाक्य. ज्यावेळी बोलणारा आपल्या मनातील विचार मांडत असतो अथवा एखादे विधान करत असतो, त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. उदाहरणार्थ, आज शनिवार आहे. दिनू नावाचा एक मुलगा होता. या दोन्ही वाक्यांमध्ये साधं विधान केलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. दुसरा प्रकार प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात शंका, माहिती अथवा प्रश्न विचारलेला असतो, त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. उदाहरणार्थ, आज कोणता वार आहे? रोज कोण कोण अभ्यास करतात? या दोन्ही वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. तिसरा प्रकार उद्गारार्थी वाक्य. एखाद्या गोष्टीतील भव्यता किंवा खूप, अतोनात, फार अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी ज्या प्रकारचे वाक्य आपण बोलतो, त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यात बोलताना केवलप्रयोगी अव्ययाचा उपयोग करतात. या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह असते. उदाहरणार्थ, बापरे, केवढा मोठा साप होता तिथे. किती छान चित्र आहेत रंगबिरंगी. या दोन्ही वाक्यांमध्ये उद्गार चिन्हाचा वापर केलेला आहे. आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यात आज्ञा, विनंती, हुकूम अथवा इच्छा प्रदर्शित केलेली असते, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. उदाहरणार्थ, चला अभ्यासाला बसा. राम, 1 पेला पाणी आण. या दोन्ही वाक्यांमध्ये आज्ञा केलेली आहे. या वाक्यांच्या 4 प्रकाराबरोबरच वाक्यांचे आणखीही 2 प्रकार आहेत. पहिला होकारार्थी वाक्य आणि दुसरा नकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य. ज्या वाक्याद्वारे एखाद्या कृतीसाठी होकार अथवा स्वीकार दर्शवलेला असतो, त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी अभ्यास करणार आहे. बाबा पैसे देण्यास तयार आहेत. या दोन्ही वाक्यांमध्ये अभ्यास करण्याची कृती आणि पैसे देण्याची कृती यास होकार दर्शवलेला आहे. म्हणून या वाक्यांना होकारार्थी वाक्य म्हणतात. नकारार्थी वाक्य. ज्या वाक्याद्वारे एखाद्या कृतीस नकार अथवा मनाई दर्शवलेली असते, त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी गप्प बसणार नाहीत. तो आज व्यायाम करणार नाही. यात गप्प बसण्याची क्रिया आणि व्यायाम करण्याची क्रिया यास नकार दर्शवलेला आहे. म्हणून ही नकारार्थी वाक्य. अशा प्रकारे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य हे कृतीशी संबंधित असतात. याशिवाय वाक्यात किती विधाने असतात, यावरून वाक्याचे आणखी 3 प्रकार होतात. या 3ही प्रकाराबद्दल आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत.